हा सोहळा लवकरच झी टॉकीजवर रंगणार आहे आणि याच निमित्तानं सध्या या सोहळ्याची तयारी सुरू आहे, इथे रिहर्सल सुरू आहे आणि या सगळ्या ब्युटी क्वीन्स मला एकाच इंटरव्ह्यूमध्ये भेटत आहेत. आय एम व्हेरी हॅपी आणि तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि दीपाली, नेहा, पूजा अँड पूर्वा, तुम्हा सगळ्यांना बघून जाणवतं आहे की किती घाम गाळताय तुम्ही सगळ्याजणी इथे. आणि मला वाटतं आज जिचा बर्थडे आहे, जी खूप स्पेशल आहे आज, तर त्या बर्थडे गर्लपासून आपण हा इंटरव्ह्यू सुरुवात करणार आहोत. नेहा, फर्स्ट ऑफ ऑल खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला. आणि वाढदिवस असून सुद्धा इथे येऊन घाम गाळ. कार्यक्रमच असा आहे की वाढदिवस असो, ॲनिव्हर्सरी असो, काही असो, तुम्ही सगळं सोडून अगदी खूप एक्साइटमेंटमध्ये येऊन यू वॉन्ट टू पार्टिसिपेट इट. आणि मला असं वाटतच नाही की मी बर्थडे माझं मिस केलं आहे, कारण आल्या आल्या जे काय खूप सेलिब्रेशन झालेलं आहे. सो मला असं वाटतं की मी जर घरीच बसले असते तर असं सेलिब्रेशन झालंच नसतं. सो आय एम टोटली एक्साइटेड. बर्थडे का बर्थडे भी सेलिब्रेट हो गया और महाराष्ट्राचं फेवरेट कोणमध्ये पण मी पार्टिसिपेट करते. सो इट्स ऑसम. नक्कीच. आणि दीपाली म्हणजे जिचा परफॉर्मन्स पाहायला आपण सगळे नेहमी उत्सुक असतो आणि तिचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर कुठेतरी मार डाला हे म्हणावंच लागतं. आय मीन मी पाहत होते परफॉर्मन्समध्ये ते एक्सप्रेशन्स आणि ती अदा. आय मीन हे कसं काही शक्य आहे? एवढं सगळं बोललीस की असं झालं. आणि तू सुरू आहे तुझं ते मी नोटीस करत होते. रिहर्सलच्या वेळी असं झालं होतं की अरे कोणी माझ्याकडे पण बघा रे, सगळे हिच्याकडेच बघतायत. कठीण आहे हिच्याबरोबर डान्स करणं. ॲक्च्युली हे यांचं प्रेम आहे, कठीण वगैरे काही नाही. आणि सगळेच जण, मी तुला खरं सांगते की मी फर्स्ट टाईम असा काहीतरी ॲक्ट करते की तिथे आम्ही 6 जणी एकत्र आहोत आणि प्रत्येक जण म्हणजे मी जेवढं माझ्या कलेवर प्रेम करते ना, तेवढ्याच कलेच्या ह्याच्याने सांगू शकते की सगळेजण इतकी मेहनत करतात आणि इतकं छान करतात. बेसिकली प्रत्येकजण आपापल्या स्टाईलने त्यात जीव ओतत आहेत. इवन पूजा म्हणा, पूर्वा म्हणा, किंवा संस्कृती म्हणा, किंवा मानसी म्हणा, यांच्या ज्या लिफ्ट्स आहेत त्या इतक्या हार्ड आहेत आणि त्यांची मेहनत बघताना म्हणजे असं जाणवतं की यार माय गॉड. पण खरंच मी तुला सांगते ना, महाराष्ट्राचा फेवरेट कोणमध्ये हे जे आम्ही सगळेजण मिळून एकत्र करतो आहे, आधी वाटलं की आपण काय करणार आहोत. म्हणजे आधी मनात एक शंका आली की अरे आम्ही 6 जण एकत्र काय करणार आहोत, आम्हाला घेऊन काय करतायत. म्हणजे लावणी नाही क्लासिकल नाही, काहीतरी वेगळं. जेव्हा रिहर्सल सुरू झाली आणि ओंकारने हा ॲक्ट बसवला तेव्हा एक वेगळं काहीतरी करायला मिळालं. एक त्यात आपलं स्वतःचं सगळं काही टाकायला मिळतं आहे आणि ते करताना खूप मजा येते ॲक्च्युली बेसिकली. आणि थँक्स टू महाराष्ट्राचा फेवरेट कोण आणि झी टॉकीज ज्यांनी आम्हाला हे सगळं करायला मिळालं, चान्स दिला आहे, त्यामुळे थँक्यू सो मच. कॉन्सेप्ट आहे आणि या युनिक कॉन्सेप्टमध्ये 6 जणी एकत्र शरद केळकरवर भारी पडणार आहे, कारण त्यांना मला वाटतं वेगवेगळे लिफ्ट्स आहेत. आणि शरदजी प्लीज. ऑलरेडी भारी झालं. हा म्हणजे तुमची आत्ताची कंडिशन आम्ही समजू शकतो, कारण या सगळ्या जणींना प्रत्येक ॲक्टमध्ये ते लिफ्ट्स करणं आणि ते सगळं चॅलेंज स्वीकारणं आणि शेवटपर्यंत ती स्माईल आणि ती एनर्जी त्रास आहे. कारण माझ्या 3 दिवसात माझा किती 5 किलो वजन कमी झालं आणि ह्यांचं सगळ्यांचं गेन झालं आहे असं वाटतंय. ते खूप खुश आहे कारण एकट्या मुलाला खूप त्रास देतात. त्याला खूप त्रास देतो. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. अरे किती जणांकडे बघणार तो बिचारा, बघ ना. पण पहिले रिहर्सल चला आहेच, लिफ्ट चला आहेच, 6 मुली आहेच, मला रॅगिंग करतात, ते बुली करतात. ते मी नाजूकचा मुलगा आता मागे वरत किती जणी ॲग्री करतात. मी नाही करणार आहे. कारण
इथे आम्ही खरंच सगळे त्यांना खूप भारी पडतोय कारण का खूप डिफिकल्ट अशा लिफ्ट्स आहेत आणि आय थिंक 2-3 दिवस रिहर्सल केल्यानंतर आज आमची लिफ्ट सक्सेसफुल झाली, तुम्ही पाहिली असेलच. त्यामुळे आम्ही खूप हॅपी आहोत. आता मी काही बोलणार नाही. ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे, कारण ती लिफ्ट इतकी हार्ड होती की असं वाटत होतं जर त्याच्या ठिकाणी कोणी दुसरं असतं ना, तो म्हणाला की नाही बाबा चेंज करा, असंही म्हणू शकलं असतं. पण त्यांनी ते करून दाखवलं. आज म्हणजे मी आज आल्यानंतर बघितलं, अरे सक्सेस यार, कालपासून नाही होणार आणि आज झालं, म्हणजे इट्स टू गुड. सगळ्यात डिफिकल्ट लिफ्ट कुठली वाटते आणि ते करताना टेन्शन येते आणि नंतर लाईव्ह परफॉर्मन्स करायचं? कोणाचं नाव घेऊ? नाही, असं नॉर्मल लिफ्ट्स नाही आहे, डिफिकल्ट नाही आहे तशा, पण एक टेक्निक असते. टेक्निक आली तर मग इझी असतं. टेक्निक शिकतोय. हलकी आहे त्यांचं नाव. तुमचं नाव घेऊ शकता? नेहा पेंटे सगळ्यात हलकी आहे, पण तिचा आज वाढदिवस आहे म्हणून. बर्थडे म्हणून. थँक्यू. It's a fact. It's a light. Because I don't have any lifts with her. क्लासिक गाण्यावर तुम्हा दोघींचा परफॉर्मन्स आहे, मला त्याबद्दल जाणून घ्या ना. स्टार्ट. इट्स गुड. बरं, आम्ही तुम्ही बघितलंच गाणं आमचं, म्हणजे सगळीच गाणी एवढी सेन्शियस आहेत आणि छान आहेत. आमचं त्यातल्या त्यात सोबर आणि याच्यासाठी खूप लिफ्ट्स असं भरलेलं गाणं आहे आणि खूप मजा येते प्रॅक्टिस करताना, कारण वेगळं बसवलं आहे त्या दोघांनी. आणि आहे की नाही? तुझं होम ग्राउंड आहे म्हणून ना, क्लासिकल ट्रेनिंग घेतलेलं आहे, ग्रॅज्युएट इन आय थिंक क्लासिकल डान्स, म्हणून सोपं आहे, काहीच नाही आहे, इझी आहे. आणि शरदचं सगळ्यात मोठं दुःख म्हणजे आम्हा 6 जणींनाही लिपसिंग आहे आणि ह्याला एक शब्दाचं पण लिपसिंग नाही आहे. त्यामुळे त्याला सगळ्या स्टेप्स त्या म्युझिकवर आठवून ठेवाव्या लागतात. आणि अख्ख्या ॲक्टमध्ये ना ही इज द ओनली वन जो कॉन्स्टंटली स्टेजवर आहे. आम्ही आपलं येऊन जाऊन आहोत. या जातात नाश्ता करून जातात परत मध्ये इझी फॉर दॅम. महाराष्ट्राचा फेवरेट कोण लवकरच तुमच्या भेटीला येतोय आणि या कार्यक्रमाच्या खास तयारीसाठी इथे रिहर्सल्स चालू आहेत आणि तुम्हा सगळ्यांना आनंद होईल हे जाणून घेतल्यानंतर की तुमची लाडकी श्रुती आणि गौरव पहिल्यांदाच महाराष्ट्राचा फेवरेट कोणसाठी परफॉर्म करणार आहे. तर सगळ्यात आधी मला माहिती आहे खूप एक्साइटमेंट असेल, कारण इट्स अ बिग शो आणि या शोसाठी पहिल्यांदा परफॉर्म करणं म्हणजे कुठेतरी पोटात बटरफ्लाईजही असतील. काय सांगा असं वाटतं? डेफिनेटली. आय थिंक डान्स म्हटलं की एक प्रकारची एक्साइटमेंट नेहमीच असते. 2009मध्ये महाराष्ट्राचा फेवरेट कोण सुरू झाला आणि आज 2014मध्ये इतका जास्त फेमस झाला आहे की आय एम रिअली हॅपी टू बी अ पार्ट ऑफ महाराष्ट्राचा फेवरेट कोण. आणि आमचा जो ॲक्ट आहे तो इतका धमाल मस्त आणि एनर्जीचा आहे की वी लुझिंग सम वेट, गिविंग सम स्वेट आणि मजा पण येते. क्या बात आहे गौरव. म्हणजे आम्ही पाहतोय ते डान्सच्या दरम्यान तुम्हा दोघांचे ते एफर्ट्स, म्हणजे श्रुतीला लिफ्ट करणं असो किंवा तो स्टेप करणं असो, इट्स नॉट इझी. No, nothing is easy. When you come to this kind of a pedestal, मला तेच वाटतं की एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे महाराष्ट्राचा कोण, महाराष्ट्राचा फेवरेट कोण. तर येस, आम्ही सगळे खूप घाम गाठतो आहे, आम्ही खूप एफर्ट्स घेतो आहे, आमचं कॉर्डिनेशन जमतं आहे की नाही ते बघतो आहे, आम्ही भांडतो आहे पण की अरे बरोबर नाही केलंच, नाही. मग कोणी दुसरा डान्सर तुमच्या पायावर पाय देतो आणि तुम्ही यार जरा हळू. पण हे सगळं सीन हा फर्स्ट डे रिहर्सल, म्हणजे आम्ही ॲक्च्युली भांडत होतो की याचं तुला काहीच येत नाही, म्हटलं तुलाही काही येत नाही, म्हणजे तू काही असं करून आम्ही भांडत होतो. आमचं पहिलं अर्धा तास भांडण्यामध्ये एकापेक्षा एक कलाकार आहेत. येस, तर तुम्हाला बघायला खूप मजा येईल. आमची ॲक्ट एकदम कलरफुल ॲक्ट आहे आणि खूप म्हणजे मराठी इंडस्ट्रीची यंग ब्रिगेड तुम्हाला बघायला मिळेल या ॲक्टमध्ये. तर एक कार्निवल आहे, तर तुम्हाला खूप
मजा येते. परफॉर्मन्स दरम्यान मी पाहू शकते खूप युथफुल ॲक्ट वाटत होता आणि मला वाटतं बॉलिवूडची ही बरीच गाणी आहेत, फास्ट ट्रॅक्स आहेत, त्यामुळे ती तयारी कसं चाललंय सगळं? मस्तच चालेल. एकतर ना ओमकार शिंदे आणि आशिष पाटील हे दोघांनी कोरिओग्राफ केलेला आहे हा सगळा ॲक्ट, आणि आय हॅव वर्कड विथ देम बिफोर, कारण एकापेक्षा एकमध्ये माझे कोरिओग्राफर्स होते, त्यामुळे एक कम्फर्ट लेवल तर बेसिक आहेच त्यांच्याबरोबर. आणि द बेस्ट थिंग अबाउट देम इज की दे अंडरस्टँड द ॲक्टर्स बॉडी, त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या बॉडी लँग्वेजप्रमाणे त्यांनी ते सगळे स्टेप्स बसवलेत, त्यामुळे रिहर्सल मस्त चालले आहेत. आम्हाला ते बॉडी लँग्वेजमध्ये ते स्टेप्स सगळे सूट होत आहेत. सो इट इज अ लॉट ऑफ फन, खूप मजा येते. या डान्ससाठी तुम्हाला दोघांनाही ऑल द बेस्ट. आमच्याशी इतक्या आपुलकीने बोला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मराठी इंडस्ट्रीमध्ये जी खरं तर डान्सची क्वीन म्हणून ओळखली जाते, मानसी माझ्यासोबत आहे. आणि महाराष्ट्राचा फेवरेट कोण या खास सोहळ्यासाठी तिचा एक वेगळा परफॉर्मन्स, हटके परफॉर्मन्स जो नेहमीच असतो तो यंदाही पाहायला मिळणार आहे. मानसी, आणि मी असं ऐकलं आहे की यंदाची थीम खूप वेगळी आहे, हॉलिवूड, बॉलिवूड आणि मॉलिवूड म्हणजेच मराठी इंडस्ट्री. सो तुझ्या डान्सबद्दल आणि त्या परफॉर्मन्सविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. सर्वात पहिले मी बोलू इच्छिते की महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2014चा मी एक भाग आहे. यातच मी खूप खुश आहे. रिस्पॉन्सिबिलिटी मला दिलेली आहे बिकॉज मी रिप्रेझेंट करते आहे हॉलिवूडला पण, बॉलिवूडला आणि आपल्या मराठमोळ्या सोहळ्याला. त्याच्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी डबल अप झालेली आहे. आणि त्याच्यावरती आयसिंग ऑन द केक असं आहे की मी का अशा ट्रूपबरोबर नाचत आहे जे स्वतःहूनच इतके फेमस आहेत, ज्याला आपण फिक्टिशियस ग्रुप असं या नावाने ओळखलं जातं. दे आर इंटरनॅशनली रिनाऊंड ग्रुप तो आहे मूळतः, आणि त्यांच्याबरोबर मला परफॉर्म करायला मिळतं आहे. आणि आय मस्ट टेल यू की मी आजपर्यंत असं कधीच केलेलं नाही आहे. माझ्या ऑडियन्सनी मला असं कधीच बघितलेलं नाही आहे. आणि इट इज ऑल थँक्स टू माय कोरिओग्राफर्स ओमकार आणि आशिष, ज्यांच्यामुळे, आणि हाऊ कॅन आय फॉरगेट द झी टॉकीज टीम पूर्णतः, कारण त्यांनी मला खूप विश्वासाने हा ॲक्ट माझ्याकडे सोपवलेला आहे. आणि म्हणजे ज्या मुलींबरोबर मी नाचती आहे, तुला माहिती आहे त्यांचं वयोगट काय आहे, म्हणजे साधारणतः 10 ते 15 किंवा 10 ते 17 या वयोगटाच्या मुली आहेत त्या, आणि त्यांच्याबरोबर मी परफॉर्म करते. आणि ॲज आय सेड बिफोर की रिस्पॉन्सिबिलिटी भरपूर वाढलेली आहे. सध्या माझ्या चेहऱ्यावर 12 वाजले असतील, कारण खूप टेन्शनमध्ये आहे मी, खूप नर्वस आहे, कारण मला मोर दॅन 100% द्यायची माझी जी नेहमी एक इच्छा असते, जी नेहमी मी देते. आणि यावेळेस पण मला मोर दॅन रादर 200% आहे, कारण मला ज्या मुलांबरोबर मी नाचती आहे, म्हणजे आपल्या नृत्य दिग्दर्शक जे आत्ता या शोचे आहेत त्यांच्याबरोबर, त्यांचा ग्रुप म्हणा किंवा फिक्टिशियस ग्रुप म्हणा, मला त्यांना पुढे आणायचं आहे. त्याच्यामुळे म्हणजे यावेळेस ॲक्ट फक्त मानसी नाईकचा नसेल तर मानसी नाईक आणि टीमचा असेल. तर आय एम रिअली कीपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड. मला वाटतं या ॲक्टमध्ये लिफ्ट्स आहेत आणि भरपूर स्टंट्स असणार आहेत, एक युथफुल ॲक्ट असणार आहे. तर म्हणजे तयारी किती झाली आहे तुझी, कारण लवकरच हा सोहळा रंगणार आहे? तयारी इतपत झालेली आहे की मी पटकनच या म्हणजे स्वतःची तयारी म्हणता जर तुम्हाला विचारस की स्वतःहून काय तयारी केली तर मला साधारणतः 10 ते 15 किलो पटकन लूज करायचं होतं, कारण ॲक्टच तसा आहे. आणि त्याच्यामुळे मी पटकन ती गोष्ट मनावर घेतली आणि कुठेतरी माझं नवं रूप माझ्या ऑडियन्ससमोर यावं, माझ्या मराठी सोहळ्यात माझ्या मराठी लोकांसमोर यावं, कारण अख्खी फॅमिली असते आपली महाराष्ट्राच्या फेवरेट कोणमध्ये. आणि कुठेतरी म्हणजे खूप मेहनत आहे आणि मेहनत करायची आहे आणि यापुढेही करणार. हाच एक मोटो आहे म्हणजे बेसिकली. आणि आम्ही सगळे उत्सुकतेने त्याची वाट पाहतोय, तुझ्या परफॉर्मन्सची वाट पाहतोय. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणे सह जयंती वाघधारे, झी मीडिया, मुंबई.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.